हॉटेल झणझणीत व्हेजनूतून आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्याला कारल्याचं लोणचं बनवायचंय. 1 किलो कारलं आहे. हे आता आपल्याला कापून मीठ लावून उन्हात सुकवायचंय. आता आपल्याला याची मागची बाजू पुढची बाजू काढून घ्यायची आहे सगळ्या कारल्याची. त्याचं आपलं मागचं पुढचं काढून झालेलं आहे. आता आपल्याला याच्या आहे ना गोल कापायचे आपल्याला कारलं. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही, शक्यतो पातळच कापायचे. आता गोल चकल्या आपल्या करून झालेले आहेत. आता मी हे 4 चमचे मीठ घेतलेले. हे आपल्या याला मिक्स करायचे सगळं आणि उन्हामध्ये ठेवून द्यायचे 2 तास. मीठ टाकून आपले 2 तास झालेले आहेत. आता मिठामुळे सगळं कडवट पाणी त्याचं निघून जाणार आहे. आता हे आपल्याला 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे चांगलं नळाखाली. आता स्वच्छ मी 3-4 पाण्याने त्याचं सगळा कडवटपणा निघून गेलेला आहे. चांगलं धुवून घेतलेलं आहे. तासच आपल्याला जरा वेळ 1 तासभर आता उन्हातच ठेवायचंय. म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी निघून जाणार, कडवटपणा पण निघून जाणार. तर आपल्याला कारल्याच्या लोणच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. 1 किलो कारलं आहे, 150 ग्रॅम तेल आहे, अर्धी वाटी व्हिनेगर आहे, 4 चमचे मोहरी आहे, 1 चमचा जिरी आहे, 1 चमचा ओवा आहे, 1.5 चमचा बडीशोप आहे, 1.5 चमचा मेथी दाणा आहे, 1 चमचा गरम मसाला आहे, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आहे, चवीनुसार मीठ आहे आणि हा मी आवळ्याच्या लोणच्यासाठी मसाला बनवला होता तो 25 ग्रॅम आहे. आता आपण हा लोणच्याचाच मसाला आहे. आवळ्याची ज्यावेळेस आपण लोणचं केलं त्यावेळेस याची रेसिपी दाखवलेली तुम्हाला. आता आपण मोहरी भाजून घेऊया. जिरी, ओवा, बडीशोप, मेथी दाणा एवढं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचंय आणि मिक्सरला बारीक करायचंय. थंड झाले की गॅस बंद केलेला आहे. पण हे साहित्य भाजलेलं जरा थंड होऊन देऊ. आता आपलं साहित्य भाजलेलं थंड झालेलं आहे. आता बारीक करून घेऊया. जास्त बारीक नाही करायचं, जराशी जाडसरच ठेवायचं, रवाळ रवाळ. आता आपण तेल टाकूया. तर हिंग आपण 1/4 चमचा टाकलेला आहे, फक्त जास्त नाही घातलेला. हा तयार केलेला मसाला 30 ग्रॅम आहे. हा आपला पहिला मसाला तयार केलेला.
लोणच्यासाठी आवळ्याच्या, तो 30 ग्रॅम आहे. तर कारले टाकूया. गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर, मीठ. आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कारला आपला आता मसाल्यामध्ये छान फ्राय झालेले आहे. आता आपण याला 2-3 मिनिटं झाकून ठेवूया. गॅस बारीक केलेला आहे. चला 3 मिनिटं झालेले आहेत आपले. गॅस बंद करूया. अजिबात कडू वास येत नाहीये. आपण मिठामध्ये धुवून घेतलंय ना, त्यामुळे अजिबात कडू वास येत नाहीये. आता आपण हे अर्धी वाटी व्हिनेगर टाकूया. कारल्याचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे. आता आपण काढून घेऊया. कारल्यापासून आपल्याला खूप फायदे. कारल्यापासून कॅन्सर होत नाही. कारलं दृष्टीसाठी चांगलं आहे, डायबिटीससाठी चांगलं आहे, शुगर, ब्लड कॅन्सर यासाठी चांगलं आहे, कावीळ. तुम्ही पण अशाच प्रकारे कारल्याचं लोणचं करून पहा, खाऊन पहा, कसं झालं ते सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.